सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या कायझेन MPC या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण काय करणार आहोत आता, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा म्हणजे जी मेन एक्झाम आहे आपली, मेन एक्झामिनेशन ग्रुप बीची, तर तिच्यासाठी जे काही निग्लेक्टेड एरियाज आहेत तर ते आपण आधी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती आहे आपली डिसेंबरमध्ये आता एक्झाम आहे, डिसेंबर 2024ला आता एक्झाम आहे आपली. त्यामुळे आपल्याकडे आत्ता जवळजवळ जूनचा महिना आहे, प्लस जुलैचा महिना आहे, ऑगस्टचा महिना आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 4 ते 5 दिवस, राईट. म्हणजे आपले आय थिंक 5 डिसेंबरला एक्झाम आहे. ओके, 14 जूनला आपली प्री झाली. म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी 170 ते 175 दिवसांचा आपल्याला अवधी भेटतं आता याच्यामध्ये. तर आपल्याला जे निग्लेक्टेड एरियाज आहेत त्याच्या आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करूया. मी देखील तुमच्यासारखाच अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. आपण प्रवासात जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी नोट्स थ्रू किंवा असं एक्सप्लेनेशन्स व्हिडिओज थ्रू मी तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करेल. ओके, ज्यांना आवडेल त्यांनी सोबत राहा, नाही तर आपापला अभ्यास चालू ठेवा, परंतु अभ्यास करा, हे महत्त्वाचं आहे. कारण इथं आता थांबणं आपल्याला परवडणार नाही. जसं की थोडक्यात पाहू आता बघा, मराठीमध्ये आपल्याला माहिती 50 गुणांना आहे, त्यापैकी 45 क्वेश्चन्स आपले बाकी मराठीसाठी असतात, 5 क्वेश्चन्स कॉम्प्रेशनसाठी असतात. ग्रामर प्लस व्होकॅब्युलरीसाठी 45 क्वेश्चन्स आणि उरलेले 5 क्वेश्चन्स आपले पॅसेजचे असतात. इंग्लिशमध्ये पण सेम 5 क्वेश्चन जर पॅसेजचे वगळले तर उरलेले 45 क्वेश्चन्स हे आपल्या, म्हणजे हे 45 अधिक हे 45, हे 90 क्वेश्चनचं आपलं टार्गेट असलं पाहिजे. हे 5+5 हे बोनस कन्सिडर करायचं. ह्या 90 प्रश्नांचा खूप चांगला अभ्यास करायचा. हे 5 आणि हे 5 म्हणजे कॉम्प्रेन्शनचे, त्याचा अभ्यास आपण नंतर करूया. आता सध्या आपल्या हातात हे 90 क्वेश्चन्स आहेत आणि 90पैकी 90 देखील पडू शकतात. ओके, मुलांना मराठी इंग्लिशमध्ये दोन्ही मिळून 90+ मार्क्स देखील पडलेले आहेत. तर आपलं एम नेहमी हाय ठेवायचं, आपल्याला 90+ मार्क्स याच्यामध्ये घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये आता बघा, बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असा आहे की जो बघा 22 मार्क्स आपल्याला मिळून देतो. म्हणजे जवळजवळ 100पैकी 22 क्वेश्चन्स आपल्याला मॅथ्सचे येतात. तर याला आपण काय करतो की उद्या करू, नंतर करू, शेवटी बघू आणि मग तो राहूनच जातो. मग आपण डायरेक्ट ऑन दी डे ज्या दिवशी पेपरला जातो त्या दिवशी मग आपल्याकडून भरपूर साऱ्या चुका होतात किंवा वेळ पुरत नाही आपल्याला, ह्या गोष्टी होत राहतात. त्याच्यासाठी ह्या गोष्टी का आता डेली आपल्याला याची प्रॅक्टिस करायची. तर याबद्दल देखील मी आपल्याशी कनेक्टेड राहू, आपण सोबत मिळून अभ्यास करू, राईट. आता बघा, 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे एक गोष्ट यातनं आपल्याला लक्षात ठेवायची की आपल्याला मॅक्सिमम अटेम्प्ट ठेवायचं आहे. म्हणजे 95% प्लस एवढे क्वेश्चन्स आपले अटेम्प्ट झाले पाहिजे. म्हणजे दोन्ही पेपरला 95+च अटेम्प्ट गेला पाहिजे. तो मग 100% देखील गेला तरी काही हरकत नाही. ओके, तर अशा पद्धतीने मॅक्सिमम अटेम्प्ट आपल्याला ठेवायचं, हे टार्गेट ठेवायचं. त्या दृष्टीने आपल्याला, जर तुम्हाला 95% प्लस अटेम्प्ट ठेवायचं याचा अर्थ तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचणं गरजेचं आहे. मग म्हणजे ते तुमचं रीडिंग स्पीड, ते कॉम्प्रिहेन्शन, ते मॅच झालं पाहिजे. प्लस तुम्हाला नंतर समोर जे ॲन्सर शीट आहे आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला गोल देखील करायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला इथं लक्षात घ्यायचं की मॅक्सिमम अटेम्प्ट कसं करता येईल याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. अभ्यासक्रम सगळ्यांना माहिती आहे, तरी एकदा यातनं जाऊन घ्या. जरी अभ्यासक्रम इथं काही असलं तरी आपण जे रेग्युलर अभ्यास करतो तर ते आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. जसं की मी फक्त तिथे निग्लेक्टेड एरियाज किंवा ज्या गोष्टी आपण थोडं कंटिन्यूस टचमध्ये राहणं गरजेचं सुरुवातीपासूनच, किंवा एकदा त्याची नोट्स मेकिंग झाल्या, आपल्याला आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात त्याच्या एकदा नोट्स तयार झाल्या, त्यानंतर नोट्स फक्त रिवाईज करत राहण्याची गरज राहते. त्या गोष्टींकडं म्हणजे जसं की मराठीमध्ये शब्दसंग्रह असेल, व्होकॅब्युलरी सेक्शन्स, त्यामध्ये म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, त्यांचे अर्थ आणि उपयोग, तर ह्या गोष्टीकडे आपल्याला जरा सुरुवातीपासून जर लक्ष दिलं तर कुठेतरी आपल्याला ते शेवटी कट ऑफमध्ये एज मिळून देतं आपल्याला. त्यानंतर इंग्लिशमधील देखील व्होकॅब्युलरी सेक्शन्स असं आहे की आपण फक्त ग्रामर करत राहतो, व्होकॅब्युलरीकडे जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे याचा कुठेतरी तोटा आपल्याला नंतर तो होतो. मग व्होकॅब्युलरी सेक्शन्स प्लस इडियम्स प्लस फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ओके, होमोग्राफ्स, होमोफोन्स, तर हे काही जे पार्ट आहे व्होकॅब्युलरी सेक्शन्समधले, स्पेलिंग्स वगैरे असतील. तुम्ही रेग्युलरली कुठेही रस्त्याने जात असाल, कुठेही फिरत असाल तर तिथं तुम्हाला म्हणजे शुद्ध शब्द वगैरे या गोष्टी किंवा ते स्पेलिंग्स वगैरे हे थोडं अटेंटिव्ह राहायचं आपल्याला. पूर्ण प्रवासात 175 दिवस आपल्याला पूर्ण अटेंटिव्ह राहायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर
सामान्य बुद्धिमापन वाकलं म्हणजे इथं थोडक्यात आपलं रिजनिंग, राईट. रिजनिंग आपल्याला काय करायचं आहे, याची डेली प्रॅक्टिस करायची. डेली प्रॅक्टिस याची तुम्ही ठेवा. भले 5 क्वेश्चन करा, 10 क्वेश्चन करा, 15 करा, 20 करा, पण डेली याची प्रॅक्टिस त्याला टचमध्ये राहा. चालू घडामोडी हा एक मुद्दा थोडा आपल्याकडून राहून जातो. याच्यासाठी तुम्ही डेली थोडं थोडं करून किंवा आठवड्यातनं 1 वार देऊन किंवा महिन्यातनं 1-2-3 दिवस देऊन जर तुम्ही केला, पण एकदम एवढा गॅप ठेवू नका. महिन्यातनं एकदा 2-3 दिवस करतो, जर ते 2-3 दिवस झाले नाहीत तर बाकी पूर्ण शेड्यूल आपलं बिघडून जातं आणि हा विषय मग तसंच मागं राहतो. तर त्यापेक्षा जी फ्रिक्वेन्सी आहे तर ते म्हणजे रिपिटेशन एक असं घेऊ शकता तुम्ही. 7 दिवसातनं 1 दिवस देऊ शकता किंवा डेली थोडं 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 करत चला. अंकगणित आणि सांख्यिकी म्हणजे मॅथ्स. ओके, मॅथ्सचे आपल्याला जवळजवळ 12 क्वेश्चन्स असतात, रिजनिंगचे 10 क्वेश्चन्स असतात. ओके, तर अशा पद्धतीने यांची डेली प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे. त्यानंतर पुढचा आपला म्हणजे 2 गोष्टी आहेत ते म्हणजे RTI आणि RTS. आता हे आपल्याला 3 मार्क्स मिळून देतात आणि 3 मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. तर RTI आणि RTSमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं की याच्या आपल्याला पहिल्यांदा नोट्स तयार करून घ्यायच्या. ओके, याच्या म्हणजे आत्ता जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही, काही मुलांना चांगले मार्क्स असतील ती चांगली गोष्ट आहे, पण काहींचे स्कोर असे असतात की जे थोडं तळ्यात मळ्यात असतात, म्हणजे होईल का नाही अशा त्या द्विधावस्थेत ते असतात. आणि त्यामुळं अभ्यास म्हणजे ते करत नाहीत मुलं जोपर्यंत रिझल्ट लागत नाही. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागतो त्या दिवशी आपलं सिलेक्शन झालेलं असतं, परंतु आता मग वेळ कमी राहिलेला असतो, तर मग ते कुठेतरी मॅनेज होत नाहीत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आधीच करून ठेवा. एक कायदा आहे जवळजवळ म्हणजे RTIमध्ये जवळजवळ 31 कलमं आहेत आणि RTS मध्ये 30 कलमं आहेत. ते 2 फक्त म्हणजे खूप सिम्पल आहेत. हे 3 मार्काचा अभ्यास तुम्ही आताच त्याची नोट्स तयार करून ठेवा, नंतर फक्त एक रिवाईज करत राहायचं. मग त्याला आठवड्याला जर रिव्हिजन दिली त्याला, ओके, रिव्हिजन कंटिन्यूस त्याला रिव्हिजन द्यायची आपल्याला. नंतर पॉलिटीमधील जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा पार्ट आहे म्हणजे पंचायत राज, तर पंचायत राज आपल्याला काय करतं, एक 2 ते 3 मार्काचा मेन्सला म्हणजे जवळजवळ 15 क्वेश्चन्स असतात पॉलिटीचे. या 15 क्वेश्चन्सपैकी आपल्याला 3 क्वेश्चन्स तरी मिनिमम आपले पंचायत राजवर येतात. ओके, आणि कधी खूप सिम्पल येतात, तरी पण प्रॅक्टिस नसल्यामुळे की आपण निग्लेक्ट करतो त्या गोष्टीला, बाकी पॉलिटी जास्त करत बसतो. तर थोडं याचं एक नोट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर इतिहासामध्ये बघा, इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये म्हणजे 11वीचं स्टेट बोर्ड जे आहे जुनं 11वीचं स्टेट बोर्ड, 11th स्टेट बोर्ड. ओके, तर हे पुस्तक खूप आपल्यासाठी म्हणजे बायबलसारखं काम करतं. त्यानंतर समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल. थोडं त्याच्या टचमध्ये राहिलं तर आपल्याला खूप जास्त फायदा होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे तो म्हणजे भूगोल. भूगोलामधील म्हणजे तुम्हाला डेडिकेटेड प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ तर द्यायचंच आहेच, पण ह्याच्या थोड्या निग्लेक्टेड गोष्टी राहतात आपल्याकडनं. ओके, लोकसंख्या जो टॉपिक आहे, लोकसंख्या किंवा स्थानांतर, म्हणजे हा टॉपिक असा आहे की जो भूगोलामध्ये पण विचारला जातो आणि इकॉनॉमिक्समध्ये देखील विचारला जातो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या टॉपिकचे नोट्स मेकिंग आपल्याला करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आता भरपूर पार्ट आहे. याच्यामध्ये जवळजवळ 20 क्वेश्चन्स आपल्याला टोटल मिळून विचारले जातात. जसं की फिजिक्सला नियर अबाउट 3 क्वेश्चन्स असतात, केमिस्ट्रीला 3 क्वेश्चन्स असतात, झुओलॉजीला पण 3 क्वेश्चन्स असतात आणि बॉटनीला देखील 3 क्वेश्चन्स असतात. त्यानंतर पुढचा पार्ट याच्यामध्ये येतो तो रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी. त्यानंतर GIS, GPS आणि त्यांचं ॲप्लिकेशन्स, याला 4 क्वेश्चन्स असतात. आणि ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, याला 4 क्वेश्चन्स असतात. तर ह्याचा जो तुम्हाला सोर्स भेटेल, एखादा चांगला सोर्स शोधा त्यामध्ये आणि आपलं नोट्स त्याच्यात तयार करून घ्या, किंवा PYQs व्यवस्थितरित्या याचे जरी केले तरी त्यातनं देखील आपल्याला खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर असे यातला आपल्याला काय करायचं, सायन्सचा फक्त हा जो रिमोट सेन्सिंग आणि ICT कम्प्युटरचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे 4 आणि 4 8 मार्क, म्हणजे खूप मार्क होतात, 4 आणि 4 8. तर ह्या 8 मार्कांची आपल्याला तयारी थोडी लवकर करून ठेवायची, जेणेकरून नंतर आपल्याला जे आपले कोर सब्जेक्ट आहे त्यांच्यावर आपल्याला फोकस करता येईल. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर MPSCचा जो ॲप्रोच आहे तो म्हणजे आधी फॅक्ट बेस्ड जास्त असायचं, तर फॅक्ट बेस्डवरून आता तो ॲप्रोच जरा ॲनालिटिकलकडं तो शिफ्ट झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे लक्षात घ्या की आपल्याला थोडं डीपमध्ये जाऊन आता स्टडी करण्याची गरज आहे. म्हणजे जवळजवळ राज्यसेवा लेवलचा पेपर हा कंबाईनला निघायला लागला आहे.
जर तुम्ही कंबाईन प्रीचा जर आत्ता पेपर झालेला बघितला तर मुलांना ॲक्च्युली क्वेश्चन वाचून तो कॉम्प्रेंड होईपर्यंत मुलांना टाईम देखील पुरलेला नाही. त्यामुळं हे करणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, की थोडं डीप स्टडी करणं गरजेचं आहे. कॉम्प्रेन्शन कसं वाढवता येईल, आणि कॉम्प्रेन्शन तेव्हाच वाढते जेव्हा तुमची कन्सेप्ट ओके असते. ओके, कन्सेप्ट इज अ पॉवर. तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित करा, पाठांतर वगैरे गोष्टी होत राहतील. आणि इकॉनॉमीमध्ये थोडा म्हणजे लवकर करायची जी गोष्ट आपलं जे निग्लेक्टेड एरिया तो म्हणजे जो आपलं इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट आहे. तर हे पूर्ण मेन डॉक्युमेंट जरी नाही वाचता आले तर यांचं समरी भेटतं. ओके, याची समरी आपल्याला भेटते. जवळजवळ तर बजेटची एक 8 ते 10 पानाची समरी आहे. ओके, तर ते आपल्याला असे दोघांची समरीज किंवा एखादा व्हिडिओ थ्रू किंवा जसं मला शक्य झालं तर मी देखील याच्या नोट्स शेअर करेल. पण याच्या तुमच्या स्वतःच्या नोट्स असू द्या, राईट. तुमच्या स्वतःच्या नोट्स असल्या की आपल्याला म्हणजे नंतर रिव्हिजनला त्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने राईट, हेच आता आपण निग्लेक्टेड एरिया पाहिलेले आहेत आता आपण. म्हणजे बघू, उद्या करू, शेवटी करू, जाऊ दे, आता पुढच्या वर्षीच पाहू, ह्या गोष्टीमध्ये खरं तर मग त्या गोष्टी राहूनच जातात. आणि मग नेक्स्ट वर्षी परत आपल्याला प्रिलिम मेन्स म्हणजे तो फेरा काय चुकलेला नाही. आता मॅथ्स रिझनिंगची डेली प्रॅक्टिस आपल्याला करणं आवश्यक आहे. शब्दसंग्रहामध्ये जसं शक्य होईल तसं प्लॅनिंग बनवा. डेडिकेटेडली रोज 10 शब्दसंग्रहामधले 10 म्हणजे 10 म्हणी असतील, 10 समानार्थी असतील, तर असं करत जरी केलं, किंवा आता मी याचे व्हिडिओज, हे 2 व्हिडिओज मी रोज डेली अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. मॅथ्स रिझनिंगचे काही क्वेश्चन्स आणि शब्दसंग्रहाचं थोडा प्रॅक्टिसचे, हे आपल्याला डेली करता आलं तर बरं होईल. ओके, आणि या सर्व गोष्टींना PYQची जोड द्यायची, राईट. या सर्व गोष्टींना PYQची आपल्याला जोड द्यायची आहे. आता नंतर बघा RTI आणि RTS, राईट. आता पहिला आपण नोट्स बनवायचे त्याच्या आपल्याला. चालू घडामोडी जसं शक्य होईल रोजच्या 5 घटनांचा अभ्यास करा, क्वेश्चन सोडवा जसं शक्य होईल तसं. आता आयोगाचा ट्रेंड बघितलं तर आता आयोग जवळजवळ म्हणजे चालू घडामोडीचा इतिहासच विचारायला लागले. म्हणजे आत्ता 2026ची जी आत्ता एक्झाम झाली आपली जूनची, 14 जूनची, 14 जूनच्या एक्झाममध्ये जवळजवळ 2022, 2024 अशा काही घटनांचा याच्यामध्ये समावेश होता. परंतु आपण आपला जो साचा आहे तो सोडायचा नाही. ठीक आहे, त्यांनी काहीही विचारू दे. आता त्यासाठी तुम्ही आता 2-3 वर्षाचं करंट तर नाही करू शकत. तर तेवढं करणं पण म्हणजे 10 मार्कासाठी एवढं करणं म्हणजे वर्थ इट नाही आहे. त्यामुळं आपला जो आहे की 1-1.5 वर्षाचं करंट आपण करणं अपेक्षित आहे. जसं की नोव्हेंबर 2025 ते नोव्हेंबर 2026पर्यंतचं करंट हे तरी मिनिमम तुम्ही करणं गरजेचं आहे. शक्य झालं तर मागं जूनपर्यंत 2025पर्यंत तुम्ही जाऊ शकता. परंतु हे 1 वर्षाचं करंट म्हणजे 12-13 महिन्याचं करंट तुम्ही करणं अपेक्षितच आहे. आपण सर्व मिळून ते करूया. नंतर पंचायत राजच्या नोट्स काढायच्या आणि रिव्हिजन देत राहायचं. 2 ते 3 मार्क्स आपले तिथे फिक्स होऊन जातात. हिस्ट्रीचं सांगितल्याप्रमाणे शक्य झालं तर एक समाजसुधारक थोडं वाचायचा प्रयत्न करा. ओके, लोकसंख्याचं नोट्स तयार करा. त्यानंतर रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS, GPS आणि ICT यांच्या देखील नोट्स आपल्या रेडी असल्या पाहिजे. इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट, राईट, समरी त्यांचं रीडिंग झालं पाहिजे. आता 1-2-3 महत्त्वाच्या गोष्टी की जसं की नोट्स मेकिंगशिवाय पर्याय नाही, राईट. आणि ते तुमच्या ज्या नोट्स आहेत ते स्वतःच्या हस्ताक्षरात त्या नोट्स पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं, इफ यू आर रीडिंग अँड नॉट रायटिंग एनिथिंग देन यू आर नॉट रीडिंग एनिथिंग. ओके, म्हणजे तुम्ही काही गोष्टी वाचताय आणि त्या लिहित नाहीत तर तुम्ही थोडक्यात काहीच वाचत नाहीत, तर असं त्याचा अर्थ होतो. ओके, तर त्या स्वतःच्या नोट्स असणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा मेन्सच्या दिवशी जर पेपर असतो आपला, तेव्हा मधला जो आपल्याला स्लॉट भेटतो 1-1.5-2 तासाचा, तर त्या स्लॉटमध्ये तुम्ही जे रिव्हिजन करता ना ते खूप इफेक्टिव्ह असते. आणि ती वाचून लगेच आपण पेपरमध्ये ते लगेच आपल्याला आठवतात गोष्टी आणि त्याने आपला वेळ वाचतो. ओके, जास्त विचार करायची गरज लागत नाही. तर ते जसं तुम्हाला कन्साईज नोट्स तुम्हाला बनवता येतील तेवढ्या नोट्स बनवायचा तो प्रयत्न करा. त्यानंतर क्वेश्चन्सचा अप्रोच आत्ताच पाहिला आपण की फॅक्ट बेस्डवरून तो ॲनालिटिकलकडे चाललेला आहे. ओके, त्यामुळे कन्सेप्ट इज अ पॉवर. कन्सेप्टकडे खूप लक्ष द्या. आता कन्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. सोबत पाठांतर तुम्ही आता काही मुलं असे आहेत की ते भरपूर वर्ष झाले MPSC करताय तर त्यांच्या ओके झालेले आहेत आता. म्हणजे फॅक्ट्स वगैरे बऱ्यापैकी झालेले आहे. PYQची त्याला जोड आहे. फक्त कन्सेप्ट अजून क्लिअर झाली. अजून की त्यांनी क्वेश्चन कसाही विचारू दे फिरून की आपली कन्सेप्ट ओके असेल तर आपला क्वेश्चन म्हणजे उत्तर त्याचं बरोबर येणार. आणि आपलं एम जे आहे ते हाय असलं पाहिजे, राईट. म्हणजे जसं की पेपर 1ला
च्या आसपास मार्क पाहिजे. पेपर 2ला 75+. आता काही मुलं अशी असतात की त्यांना एका पेपरला 90 पडतात, दुसऱ्या पेपरला कमी पडतात. काही मुलं अशी आहेत की त्यांना सेकंड पेपरला जास्त पडतात ते मार्क, म्हणजे चांगलं असतं त्यांचं, पहिल्या पेपरला कमी पडतात. तर म्हणजे हे अचिवेबल नाही आहे असं नाही आहे. ठीक आहे, वी कॅन अचीव इट. त्यामुळं पेपर फर्स्टला 90+चं टार्गेट, पेपर सेकंडला 75+चं टार्गेट ठेवा. दोन्ही मिळून 165+चं टार्गेट आपलं असलं पाहिजे. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन वर्क्स. तुम्ही जसं मॅनिफेस्ट करताय, जसं स्वतःला सांगताय, ओके, तर त्या गोष्टी होतात. त्यामुळं स्वतःचं एम नेहमी हाय ठेवा. आता ते मॅजिक नाही आहे ॲक्च्युली, मग ते सायकोलॉजी थ्रू किंवा न्यूरोसायन्स थ्रू ह्या गोष्टी वर्क होतात. ओके. त्यांचं सायकोलॉजीचं आता इथं बघा, इथं स्पेलिंग लक्षात घ्या. सायकोलॉजीचं पी सायलेंट आहे सायकोलॉजी, आणि न्यूरोसायन्सचं स्पेलिंग लक्षात घ्या. तर असं छोट्या गोष्टींमधनं देखील आपला स्टडी आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. चालते, ठीक आहे, आपण राहूया सोबत ह्या प्रवासामध्ये. मला पण छान वाटेल. ओके. तर उद्यापासून आपण जेवढं शक्य होईल तेवढी प्रॅक्टिस घेण्याचा प्रयत्न करू. ओके. मॅथ्स रिझनिंगच्या गोष्टी मी देत राहील. शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी मला घेण्याची इच्छा आहे, म्हणजे PYQs. मी याच्यामध्ये जास्त आता काय इनोव्हेशन्स करत बसणार नाही, किंवा आता तेवढा वेळ देखील नाही आपल्याकडे की आपण सेपरेट मी तुमच्यासाठी म्हणजे प्रॉपर नोट्स मेकिंग. आणि असं मी काय, माझी काय यूट्यूब चॅनलची काही टीम वगैरे काय नाही, मी एकटा आहे, वन मॅन आर्मी आपण. त्यामुळं सोबत जेवढं शक्य होईल तेवढं जो अभ्यास मी करतो आहे तो अभ्यास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. ओके, ठीक आहे. आणि आपल्याला असंच कंटिन्युअस आपली स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणायची. ओके. तर ओके, थँक्यू. भेटू आता.